अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं। या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधाण आलंय। या जिल्ह्यातील कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाही। जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर मी त्यांच्या घरी जायला तयार आहे। तर मी माझ्या गंगा सावित्री निवासस्थानावर बच्चू कडू असतील, यशोमती ठाकूर असतील या माजी आमदारांना चहा प्यायला बोलावायला तयार आहे किंवा त्यांच्या घरी चहा घ्यायला तयार आहे। की रवी राणा हा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आहे। या जिल्ह्यातला कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाही आहे। त्यांनी कधी ते अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या, मेलघाटचे माजी आमदार असू द्या, की तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या, की कुठल्याही तुमच्या मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूर रेल्वे कुठलेही माजी आमदार असू द्या, त्यांनी मला चहा प्यायला बोलवा, मी त्यांच्या घरी जायला तयार आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना माझ्या गंगा सावित्री निवासला सुद्धा चहा प्यायला बोलवतो। काही दुश्मनी नाही आहे, राजकारणामध्ये काही दुश्मनी नाही आहे। मला आठवते नवनीत राणा हरल्यानंतर आमचे आदरणीय अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतजी वानखडे यांना मी मिठी घेऊन त्यांना अभिनंदन केलं। मिठी मारल्यानंतर ते घाबरले की बा हे मिठी जर बाकी नेत्यांनी पाहिली तर अडचण होईल माझी, पण मी त्यांना जरूर चांगली मिठी मारली आणि त्यांचं अभिनंदन केलं। कारण की जनतेने दिलेला हा कौल आहे आणि तो जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे आणि तो स्वीकारून पुढे गेलं पाहिजे। यालाच म्हणते लोकशाही। आणि ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा जेव्हा ज्या क्षणी याचा आदर करता येईल तो आदर मी करणार आहे। म्हणून मी सगळ्यांना सांगतो की या जिल्ह्यामधले द्वेष विसरून जे आज प्रवीणजी तायडे निवडून आलेले आहे, इथे राजेशजी वानखडे आहे, तिथे केवलरामजी काळे आहे, प्रतापदादा अडसळ आहे, तिथे यावलकरजी आहे, या सगळ्यांना माजी आमदारांनी सपोर्ट केला पाहिजे। तर जिल्ह्यातील कोणताही नेता माझा दुश्मन नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं। यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली। मनभेद आणि मतभेद यात फरक आहे। मनभेद होण्यासाठी थोडा वेळ लागेल, तर चहा पिण्या इतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ। तर रवी राणा आणि आमचा कायमचा वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही। याआधी जो प्रकार झाला तो मनभेदाचा होता, तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू। जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडवा आलो नाही असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं। त्यामुळे रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर व बच्चू कडू या तिघात मैत्री होईल का व खरंच हे तिघे एकत्र भेटेल का व चहा पितील का याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। मला असं वाटतंय मतभेद असणं वेगळं, मनभेद असणं वेगळं, त्यासाठी थोडा वेळ लागेल। चहा पिण्याजोगतं पहिले वातावरण तयार करून मग पिऊ। मला काही त्याचा काही कायमच्या आमचं काही वैर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे। पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता, तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करू, नंतर पाहू। जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे असं त्यांना आम्ही कोण विरोध करणार? विकासाला कोण विरोध करू शकतो? आणि आमची जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कुठं आडवे आलो असं एखाद्यानं कोणा सांगावं, त्याच्यानं तो काही विषय नाही आहे। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी जे आहे मला 8 दिवसाआधी कॉल आला होता की तुम्ही शपथ घेणार आहे, मात्र सकाळीच मला कॉल आला होता की तुम्ही थांबून जा। कसं वक्तव्य पण मला असं वाटतं का ते देवेंद्रजी आणि त्यांचा विषय आहे। कॉल असणं आणि पद देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यांच्या मनात अधिक काही मोठं मंत्रिपदापेक्षा मोठं देण्याचा त्यांचा विचार असेल देवेंद्रजीचा, म्हणून कदाचित थांबवलं असेल। नाही तर मग मन प्रचलितच आहे, गरज सर्व वैद्य मरो। आज भाजपाचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये अमित शहा म्हणाले की येणाऱ्या ज्या निवडणुका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, त्या सगळ्या भाजप जिंकतील। ईव्हीएमची कृपा राहील, दुसरं काय आहे? ईव्हीएमच्या कृपेशिवाय त्यांच्याजवळ आहे तरी काय?